माझ्या मैत्रिणीशी का बोलतोस म्हणून शंकर वाडकर राहणार बाळे याने त्याच्या मित्रावरच कोयत्याने 5 ते 6 वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना रेल्वे स्टेशन जवळील गँगमन ऑफिससमोर घडली. 25 मार्च रोजी सकाळी 10:30 ते 11:30च्या दरम्यान ही घटना घडली. संशयित आरोपी शंकर वाडकर व जखमी आकाश राऊतराव हे दोघेजण चांगले मित्र होते. शंकरच्या मैत्रिणीसोबत आकाशचीही ओळख होती. दोघे एकमेकांना बोलत असल्याचा राग शंकरच्या मनात होता. मंगळवारी 25 मार्च रोजी शंकरने आकाशला रेल्वे स्टेशनजवळ बोलावून घेतले. त्यावेळी मित्राने बोलावल्याने आकाश त्या ठिकाणी गेला, पण शंकरचा काय प्लॅन होता याची त्याला पूर्वकल्पना नव्हती. आकाश त्या ठिकाणी आल्यावर शंकरने त्याच्याकडील कोयत्याने वार करायला सुरुवात केली. शंकरने आकाशच्या डोक्यावर, खांद्यावर, मानेवर, हातावर, पाठीवर असे एकूण 5-6 वार केले. त्यात आकाश राऊतराव हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत. आकाशची आई सुरेखा रंगसिद्ध राऊतराव यांच्या फिर्यादीवरून शंकर वाडकर याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपीला जेरबंद केले असून न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे तपास करत आहेत. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.